नमस्कार. हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपला सहभागही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. फोन करून या कार्यक्रमात आपण जरूर सहभागी होऊ शकतात. प्रेक्षको, एखादा झाड जेव्हा आपण लावतो तेव्हा त्या झाडाला फुलांचा फळांचा बहर येणं अपेक्षित असतं. अगदी त्याचप्रमाणे एखाद्या जोडप्याचं जेव्हा लग्न होतं तेव्हा त्याचे 2चे 4 हात होऊन तो संसार आहे तो फुलणं अपेक्षित असतं. पण असं 1 ते 2 वर्षात नाही झाल्यास आपल्याला मनात शंका येते ती वंध्यत्वाची. आता मुळातच वंध्यत्व ही सध्याच्या काळात वाढत जाणारी समस्या झाली आहे. वंध्यत्वाचे अनेक उपचार घेत असताना अगदी सगळेच उपचार हे स्वीकारले जातात, पण जेव्हा प्रश्न येतो डोनरचा म्हणजे दात्याचा तेव्हा मात्र ते दाम्पत्य हे तिथे थांबतं. मुळातच ही जी समस्या आहे ही बाकी आजारांसारखाच हा आजार आहे आणि तो मुळापासून बरा होऊ शकतो. आयुर्वेदीय उपचार त्यामुळे आपल्याला खास हमखास उपचार मिळू शकतात. यासाठीच आपण आजचा विषय घेतलेला आहे आणि तो म्हणजे बीजदोष, वंध्यत्व आणि आयुर्वेद. अर्थातच यावर आपल्याला मार्गदर्शन करतील श्री माऊली विश्वचे संचालक डॉक्टर विनेश नगरे. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे स्वागत आहे. डॉक्टरांची माहिती अशी आहे, वैद्य विनेश नगरे हे स्त्रीरोग तज्ज्ञ असून आयुर्वेदातील आयुर्वेदाचार्य आहेत. तसेच टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून डॉक्टरांनी MS स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी सुद्धा प्रदान केली आहे. गेल्या 16 वर्षापासून डॉक्टर पुणे व मुंबई तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रुग्णांना आपले सेवा प्रदान करीत आहेत. खास करून स्त्रियांमधील विविध शस्त्रक्रिया ज्या होतात त्यामध्ये डॉक्टर पारंगत आहेत, पण या शस्त्रक्रिया टाळून त्यावर उपयुक्त आयुर्वेदीय उपचारांबाबत ते सतत संशोधन करत असताना आपले उपचार हे आपल्या रुग्णांपर्यंत पोहोचवत असतात. खास म्हणजे टीनेजर म्हणजे 13 ते 19 वयोगटातील मुलींमध्ये आढळणाऱ्या मासिक पाळीच्या समस्या, खास करून PCOD वर त्यांनी विशेष संशोधन केले आहे. PCOD या आजारात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कारणांचा सतत वेध घेऊन त्यावर उपचार करण्यासाठी वैद्य विनेश नगरे हे प्रसिद्ध आहेत. प्रेक्षको, भारतातीलच नाही तर परदेशातील अनेक रुग्णांना त्यांनी उपचाराबाबत मार्गदर्शन केले आहे. अपत्य प्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार तसेच उत्तर बस्ती व पंचकर्मातील अनेक जे उपचार केले जातात त्यातही डॉक्टरांनी प्रावीण्य मिळवलेले आहे. प्रेक्षको, आजचा जो विषय आहे बीजदोष, वंध्यत्व आणि आयुर्वेद या विषयाविषयी नक्कीच तुमच्या मनात प्रश्न येत असतील की आयुर्वेदाने हे सगळे आजार बरे होतात का, हमखास बरे होतात का, या सगळ्यांविषयीचे प्रश्न तुमचे असतील ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्या. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24908050 24988050. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा, पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की आपण जेव्हा फोन कराल तेव्हा कृपया आपल्या टीव्हीचा आवाज हा पूर्णपणे बंद करा. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आज आपण विषय खास घेतलेला आहे बीजदोष आणि बरेच जे जोडपे जातात डॉक्टरांकडे तेव्हा त्यांना सांगितलं जातं की बीजामध्ये दोष आहे आणि हे सगळे उपचार करत असताना जेव्हा त्यांना सांगितलं जातं की स्त्री बीज दोष आहे किंवा पुरुष बीज दोष आहे आणि त्यानंतर जेव्हा डोनरची सुद्धा समस्या येते, हे सगळे जेव्हा आपण कारणं ऐकतो तेव्हा ही संख्या सध्याची वाढत जाताना का दिसते? बेसिकली आपण जे पाहतो की IVF करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. IVF करताना सगळ्यात महत्त्वाचं बीज आपण पाहतो, स्त्री बीज किंवा पुरुष बीज. आता हे दोन्ही पाहताना त्यातली क्षमता, त्याची संख्या, आता पुरुष बीज म्हटलं तर संख्या आपण पाहतो, संख्या आणि क्षमता उत्तम असेल तर पुरुष बीज वापरायला काहीच हरकत नसते. स्त्री बीजामध्ये त्याची एक क्वालिटी चेक केली जाते. IVF मध्ये एक क्वालिटी चेक केल्यानंतर जेव्हा एम्ब्रिओ तयार होतो एम्ब्रिओची पण क्वालिटी चेक केली जाते. आता 3ही टप्प्यांमध्ये म्हणजे पुरुष बीज, स्त्री बीज आणि एम्ब्रिओ हे जर सगळे चांगले असतील तर त्याचं इम्प्लांटेशन नंतर पुढे चांगलं होतं. ह्यात कुठेही दोष सापडला, समजा एग मध्ये म्हणजे स्त्रियांच्या बीजामध्ये काही दोष सापडला आणि ते बीज वापरायचं नाही असं म्हटलं तर मग एक डोनर घेतला जातो. पुरुष बीजामध्ये काही दोष सापडला तो दुरुस्त करण्यायोग्य नाही, आता नाही शक्य, तर मग पुरुषा बीजांचा डोनर घेतला जातो. आणि दोघांच्याही बीजामध्ये प्रॉब्लेम आहे अशा वेळेस ज्या पेशंटचं पूर्वी IVF झालंय त्यावेळेस त्याचे एम्ब्रिओ फ्रीज करून ठेवतात. जवळपास 5 ते 6 एम्ब्रिओ तयार केलेले असतात. एखादं एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट करतात, त्याचं प्रेग्नन्सी राहिलेली असते, उरलेले एम्ब्रिओ तसेच फ्रीज केलेले असतात. त्यांच्या परवानगीने कायदेशीररित्या दुसऱ्या पेशंटसाठी ते वापरले जातात. बरोबर. आता अशा वेळेस रुग्णाला, जो रुग्ण गर्भधारणा होऊ इच्छितो त्याला असं असतं की आम्ही उभय जोडपे मूलतः हवंय पण मग डोनर नकोय, अशा वेळेस मी काय करू? आता डॉक्टर सांगतात की डोनर शिवाय पर्याय नाही. मग मला डोनर नको असेल तर मी नक्की काय करू? मग त्यावेळेस आयुर्वेद असं म्हणतो डोनर ज्यामुळे लागलाय, हे तर समजा
पुरुषांमध्ये बीजाचा काउंट खूप कमी आहे, तर त्या काउंटची कारणं शोधायची. मोटिलिटी खूप कमी आहे तर त्याची कारणं शोधायची. कधी कधी अझोस्पर्मिया असतं, त्याचं काउंट कारणं शोधायची आणि त्यानुसार डोनर न वापरता हे इम्प्रूव्ह करणं शक्य आहे का याचा विचार करायचा. स्त्रियांमध्ये बीजामध्ये प्रॉब्लेम आला त्याचा विचार कर पुढे जायचं. हे सगळं करताना तात्कालिक विचार कधीच केलेला नसतो. याचं कारण तात्कालिक विचार करून आता आला जादूची कांडी फिरवल्यासारखं लगेच 2-3 महिन्यात रिझल्ट येतील असं कधीही नसतं. डोनर जेव्हा लागतो तेव्हा दीर्घकालीन उपचार लागतात. कमीत कमी 8 महिने, वर्ष, 1.5 वर्ष लागतं. त्याच्यानंतर डोनर नाही या स्थितीपर्यंत येऊ शकतो. एग डेव्हलप झालेलं दिसतं स्पष्टपणे, स्पर्म डेव्हलप झालेले दिसतात आणि अशा वेळेस गर्भधारणा प्राकृत होणं सुद्धा शक्य असतं. कधी कधी आयव्हीआय किंवा आयव्हीएफ करायला लागतं, पण डोनर शिवाय स्वतःचं बीज वापरून आपल्याला ते करणं शक्य आहे. आणि आज मुळात आपला डॉक्टर तोच आपला बेसिक आहे की स्वतःचं जे बीज आहे ते वापरून आपण प्रेग्नन्सी आहे ती राहू शकते आणि नैसर्गिकरित्याही ती राहू शकते. डॉक्टर, आपण इतकी सगळी कारणं आपल्याला मिळाल्यानंतर आपण सगळ्यात आधी पुरुष बीज दोष याच्याविषयी चर्चा करूया. ही संख्या वाढण्यामागे काय कारण आहेत? नेहमी वंध्यत्वाचा विचार करताना स्त्रियांचा विचार केला जातो, पण पुरुष बीजाचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. कारण आपण जे 4 फॅक्टर पाहतो, ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज, आयुर्वेदनुसार वंध्यत्व दूर करताना ऋतू म्हणजे मासिक पाळी नियमित असणं, क्षेत्र म्हणजे गर्भाशय आणि त्यावरता योनी, बीज स्त्री बीज आणि पुरुष बीज. अशा पुरुष बीज फक्त एकच पाहणार आहोत, मग त्याच्यामध्ये बारीक बारीक फॅक्टर खूप असतात. जर डोनर लागणार असेल तर काय नक्की घडलं आहे, तर सगळ्यात पहिलं ऑलिगोस्पर्मिया किंवा अझोस्पर्मिया. अझोस्पर्मिया म्हणजे बीज नाहीच, मग बीज डेव्हलपच झालं नाही असं कसं काय झालं, तर यासाठी बघायला लागतं की मूळतःच आहे का, म्हणजे जन्मतःच प्रॉब्लेम होता का. जन्मतः जर त्याची रचना चुकीची असेल तर त्याच्यावर काही उपचार केले जात नाही. तो आहे का नाही हे चेक करायला टेस्टिक्युलर बायोप्सी म्हणजे अंडकोशाचा एक तुकडा तपासायला काढतात, सूक्ष्मदर्शकाखाली तपासतात आणि त्यातनं चेक करतात की मूळपासून काही प्रॉब्लेम होता का. जन्मानंतर तुम्हाला गालफुगी म्हणजे बम्प्स जर झाले असतील तर त्याच्या इन्फेक्शनमुळे कधी कधी वृषणामध्ये बीजांडकोशामध्ये विष डेव्हलप होत नाही. कधी कधी टीबी झालेला असतो आणि हा ट्युबरक्युलोसिस जेनायटल म्हणजे जननांगाचा झाला असेल तर त्याच्यामध्ये बीजाची क्षमता किंवा काउंट कमी होत जात असतो. ऑलिगोस्पर्मिया होण्याचं कारण म्हणजे काउंट कमी राहतो किंवा मोटिलिटी कमी राहते. ह्या 2 गोष्टी बऱ्याच वेळा आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असतात. उष्णतेजवळ खूप काम करणे, मिठाचं जास्त सेवन करणे, चहा कॉफी जास्त घेणे नियमित नाही, खूप जास्त म्हणजे 4-4 कप 5-5 कप रेग्युलर घेणे, व्यसनांचं तंबाखू आहे, गुटखा आहे, या तंबाखूच्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये आतमधून सूज येते. अशा वेळेस तो प्रॉब्लेम येऊन त्याच्यातनं काउंट आणि मोटिलिटी कमी होत जाते. बरेच वेळा मॉर्फोलॉजिकल दोष असतात म्हणजे संरचनेतले दोष असतात. म्हणजे पेशंटमध्ये दोन्हीही काउंट आणि मोटिलिटी चांगली असते, पण ते स्पर्ममध्ये टेल किंवा शेपटीमध्ये किंवा केंद्रकामध्ये प्रॉब्लेम असतात. असेच ते बीज उपयोगी पडत नाही प्रेग्नन्सीसाठी. वहनामध्ये दोष असतात म्हणजे स्पर्मॅटिक कॉर्ड जिथून अंडकोशातनं बाहेर स्पर्म वाहून नेले जातात त्याच्यामध्ये कधी कधी अडथळा असतो. कधी कधी रक्त वाहण्यामध्ये दोष असतो, रक्तवाहिन्यामध्ये तो व्हेरिकोसिल फॉर्म होतो, अशुद्ध रक्तवाहिन्या फुगतात, मग शुद्ध रक्त येऊच शकत नाही. असे त्यांचं पोषण न झाल्यामुळे काउंट आणि मोटिलिटी दोन्ही कमी राहते. ह्या सर्व कारणांचा विचार, अगदी मानसिक ताण सुद्धा, अतिरिक्त मानसिक ताण असल्यामुळे ते काउंट आणि मोटिलिटी कमी होते आणि ती इतकी कमी होते की म्हणजे आम्ही काही रुग्ण असे पाहिलेत की अगदी 1 मिलियन 2 मिलियन पर्यंत काउंट आलाय, बाकी कुठलाही आजार झालेला नाही, ताणतणाव आणि खाण्याची सवय एवढ्या गोष्टीमुळे कमी झालाय. आणि तो जर इम्प्रूव्ह करायचा असेल तर त्याच्यावर त्यानुसार काम करता येतं. तसं काम केलं तर हे पुरुष बीज दोष भराभर कमी होतात. हे दर 3 महिन्याला आपण रिपोर्ट चेक करू शकतो, कारण एव्हरी 72 डेज दर 72 दिवसांनी पुरुषांच्या बीजामध्ये नव्याने सगळी डेव्हलपमेंट दिसून येते. म्हणजे डॉक्टर, जसं आपण म्हणू शकतो की पावसाळ्यामध्येच आपण बीज रोपण केलं जातं, शेतामध्ये नांगरणी पेरणी केली जाते, अगदी तेच असं ऋतुचक्र सांभाळलं जातं, तसं आपल्या शरीराचं सुद्धा एक ऋतुचक्र आहे आणि ते सांभाळणं खूप फार गरजेचं असतं. अगदी निश्चित. आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे, वयोः रात्री भुक्तानाम तेंत मध्याधिकः क्रमात. वय अहोरात्र, वय म्हणजे लहानपण, तरुणपण आणि वृद्धत्व 3 टप्पे पाडलेत. लहानपणी कह प्राधान्य, तरुणपणी पित्त प्राधान्य म्हणजे घटना घडणार, प्रक्रिया घडणार, आणि वृद्धत्व म्हणजे वातप्रधान, प्रक्रिया शांत होताना झीज वाढलेली आहे. तसंच शरीरामध्ये स्त्रियांच्या आपण पकडताना पाळीचं पण 3 टप्पे पाडलेले आहेत. रजककाल वातप्रधान, ज्यावेळेस पाळीत बाहेर सगळं टाकून दिलं जातं. त्याच्यानंतर कफकाळ, बीजाला पोषक असा काळ. त्याच्यानंतर पित्ताचा काळ, ते बीजाला रुजवणं, टिकवणं आणि वाढणं त्याचा काळ. तसंच आता आपण पाहतोय की ऋतू आहेत. आता हिवाळा चालू आहे. हिवाळ्यामध्ये बल वाढलेलं असतं, म्हणजे बरेच वेळा बीजावर कार्यकारी ज्या वनस्पती असतात त्यांचं संपूर्ण ताकद ही आत्ता असते. शिवलिंगी बीज आत्ता चांगलं दिसायला लागतं, पुत्रंजीवकाची फळं आत्ता चांगली मिळतात, अश्वगंधा आत्ता चांगली मिळते, शतावरी आत्ता चांगली मिळते. ह्या सगळ्या वनस्पती ज्या बीजावर किंवा वंध्यत्वावर वापरल्या जातात त्या बऱ्याचशा आत्ता चांगल्या मिळतात. याचं कारण
आता तुमचं बल वाढणार आहे, त्याच वनस्पती आता वापरल्या तर या काळात त्याचा उपयोग जास्त चांगला होतो आणि पुढे वंध्यत्व दूर करायला फायदा होतो. म्हणजे त्या काळातल्या वनस्पती वापरल्या आणि तरी त्याचा सुद्धा आपल्याला फायदा खूप होऊ शकतो. प्रेक्षक आपल्याला पहिला फोन आलेला आहे. नागेश बोलतायत आपल्याशी बीड इथून. नमस्कार नागेशजी. हॅलो. हॅलो, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नागेशजी बोला. नागेश चव्हाण बोलतो बीडवरनं. बोला. सर, लग्न होऊन 3 वर्ष झालेलं आहे, परंतु आपत्तीची प्रपत्ती होत नाही काय, असं काय? डॉक्टरांनी तुम्हाला कारण काय सांगितलेले आहेत? पिशवीचा थोडा प्रॉब्लेम होता आमच्या मिसेसचा. बरं, पिशवीचा प्रॉब्लेम म्हणजे काय? पिशवीला सूज आहे? हा. बरं, का ट्यूब ब्लॉक आहेत? हॅलो. हॅलो, नक्की त्रास काय आहे ते सांगा. त्रास आता आमच्या मिसेसला जास्त माहिती आहे, त्यामधलं ते जास्त नाही बोललो. बरं, ठीक आहे. तुमचा प्रश्न कळाला सर. थोडक्यातच आता हे सगळ्यांवरच आपल्याला बोलणं. तुम्ही पिशवीला असं म्हणलं, आयुर्वेदामध्ये म्हणलं की क्षेत्र हे उत्तम असलं पाहिजे. क्षेत्र म्हणजे त्रावर्ता योनी, फक्त गर्भाशयाचा विचार केला जात नाही. त्रावर्ता योनी म्हणजे योनी भाग, गर्भाशय मुख, गर्भाशय आणि बीजवाही नलिका, सगळ्यांचा विचार एकत्र का केला जातो? कारण पुरुष बीजाचा प्रवेश, त्याला स्वीकारणं, गर्भाची निर्मिती आणि गर्भ पुन्हा रुजवणं, ह्या सर्व प्रक्रिया तिथे सामावून घेतल्या जातात. अशाच जर गर्भाशयाला सूज असेल किंवा बीजांडकोशाला सूज असेल किंवा बीजवाही नलिकेला सूज असेल किंवा योनी भागाला सूज असेल तर ती एकत्रित पकडून त्या सर्व पेशींना एकत्रित सूज कमी करणारी औषधं दिली जातात. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्या भागाची स्वच्छता बाळगणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, पाळी चालू असताना विनाकारण धावपळ करायची नाही. अहिंसा ब्रह्मचारी असं म्हटलेलं आहे. अहिंसा म्हणजे विनाकारण धावपळ नाही करायची. तसं केलं तर शरीर शांत राहतं, पाळी नीट येऊन जाते, दुखणं खुपणं कमी होतं, त्या प्रक्रिया चांगल्या पार पडतात. ब्रह्मचारी म्हणजे त्यामध्ये विनाकारण चिडचिड करणं, विनाकारण रागराग करणं, विनाकारण जास्त इतर गोष्टी करणं हे करू नये. असं केल्यामुळे, हायजीन नीट ठेवल्यामुळे, स्वच्छता नीट पाळल्यामुळे पाळीवर परिणाम होत नाही, गर्भाशयामध्ये सूज येत नाही. बऱ्याच स्त्रियांचं असं असतं की अंगावरनं पांढरा स्त्राव खूप जात असतो आणि त्यामुळे गर्भाशयाची सूज लवकर जातच नाही. अशाच त्याच्यावर उपचार करणं फार गरजेचं असतं. तसं केलं तर गर्भाशयाची सूज लवकर कमी होऊ शकते आणि त्यानंतर वंध्यत्व दूर होऊ शकतं. नक्कीच. प्रेक्षको, मुळातच वंध्यत्व ही जी समस्या आहे ही शरीराशी निगडीत आहेच, पण ती मनावर सुद्धा अवलंबून आहे आणि हेच आपण सगळं आज जाणून घेतोय. बीजदोष कशा दूर करायचा, आयुर्वेदिक उपचार काय आहेत, या सगळ्यांवर आपण चर्चा करणारच आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. प्रेक्षको, पुढील आपण माहिती घेणारच आहोत, पण आपल्याला फोन आलेला आहे. सुभाष झेंडे बोलतायत आपल्याशी औरंगाबाद इथून. नमस्कार सुभाषजी. बोलतोय अहमदनगर चिखलीवरून. बरं, बोला. नमस्कार. हा, ते 5 वर्ष झाले लग्नाला आणि पिशवीत आज बारीक बारीक फोड आलेले होते. आता ते फोड आम्ही डॉक्टरकडून जाऊन गोळ्या घेतल्या, सर्व काय केलं, पण ते पाळी तरी म्हणजे टायमाला येत नाही. आता पाळी टायमाला आली तर काही संतत होत नाही अजून. काही इंजेक्शन वगैरे घेतलेले का आपण? हो, इंजेक्शन घेतले. ठीक आहे, धन्यवाद. सुभाषजी, तुम्ही आता सांगितलं की गर्भाशयामध्ये फोड आले होते. हे जनरली एंडोमेट्रियोसिस या व्याधीमध्ये घडतं. गर्भाशयाचा अस्तर, त्याला एंडोमेट्रियम म्हणतात. मायोमेट्रियम म्हणजे स्नायूंचा स्तर. एंडोमेट्रियमच्या मध्ये जर सूज आली तर ती सूज पसरत जाते. अस्तराचं काम काय तर जमीन म्हणून काम करणे. बीजांडकोशातनं बीज येतं, पुरुष बीज संयुक्त होतं, गर्भ राहतो आणि तो गर्भ गर्भाशयाच्या अस्तरामध्ये रुजतो. त्याला चांगलं वाढवणं आणि 3 महिने सांभाळणं. त्याच्यानंतर 3 महिन्यांनी अस्तराचं परावर्तन हे प्लॅसेंटा किंवा वारमध्ये होतं आणि मग त्याचा रक्तप्रवाह नाळेद्वारे बाळाकडे येतो. अस्तराला सूज जर आली तर ती सूज योनीवाटे बाहेर न पडता ती गर्भाशयातून आत देखील पसरते. अशा वेळेस गर्भाशय, बीजवाही नलिका, बीजांडकोश, कधी कधी आतडी, ब्लॅडर म्हणजे लघवीची पिशवी, शौचाची पिशवी, सगळ्यांवर त्याचा परिणाम येतो. आणि ह्याच्यामुळे तिथलं वातावरण जर खराब झालं तर बीजांडकोशात बीज चांगलं निर्माण होत नाही, झालं तरी ते रुजत नाही. अशा वेळेस तुम्ही म्हणल्याप्रमाणे इंजेक्शन देतात. लोपराईड नावाचं एक इंजेक्शन आहे ज्याच्यामुळे पाळी तात्कालिक थांबवतात. पाळी थांबवली की ते अस्तर सूज कमी होते असं समजतात, पण तसं नसतं. बऱ्याच जणांना असं होतं की सलग 3-4 इंजेक्शन घेतल्यानंतर ती सूज कमी झाली, इंजेक्शन बंद केल्यावर परत सूज यायला लागली. अशा वेळेस आयुर्वेदनुसार असं म्हणतात की त्याची मूळ चिकित्सा केली पाहिजे, ज्याच्यामुळे ही सूज वाढत चाललेली आहे.
आमचं नेहमी पाहणं असं असतं की ज्या स्त्रियांना मानसिक त्रास जास्त असतो अशांची एंडोमेट्रियोसिसची सूज जास्त वाढते, पित्त प्राधान्य शरीरात अधिक वाढतं, मानसिक संताप जास्त झाला आणि तो कुठे व्यक्त झाला नाही, तो मनात कोंडून ठेवला की एंडोमेट्रियोसिस जास्त होतं. दुसरी कन्सेप्ट अशी आहे की मांसात त्वचा षट्च, मांसापासूनच 6 प्रकारच्या त्वचा निर्माण होतात. आपली चेहऱ्याची पहिली असेल तर सर्वात आतली अस्तराची त्वचा ही मांसाचीच असते. मांसधातूतला दोष दूर करणं, पित्तप्राधान्य कमी करणं, डोकं शांत होईल याप्रमाणे दिनचर्या आणि इतर घटक सांभाळणं असं जर केलं तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. घरच्या घरी तुम्हाला जर उपाय करायचा तर शतावरी सुरू करा. धनेजिऱ्याचं पाणी तुम्ही घरच्या घरी सुरू करू शकता. धनेजिरे रात्री भिजत घालायचे, सकाळी खडी साखर टाकून ते प्यायचं. असं केलं तर चांगला फायदा होईल. अतिरिक्त तिखट आहार जर असेल, मिरची असेल त्यांना कमी करायला सांगा. तसं केल्याने एंडोमेट्रियोसिस चांगला तुम्हाला फायदा होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही एवढं ते उदाहरण जेव्हा सांगत होता, छोट्या छोट्या गोष्टी सांगत होता, तेव्हा ते ऐकताना असं वाटत होतं की फार छोट्या गोष्टी आहेत आणि या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा मोठे मोठे आजार उद्भवू शकतात, वैंध्यत्वासारखे, बीजदोषासारखे. आता जेव्हा खास स्त्रियांकडे येतो, स्त्रियांची मानसिकता आणि शरीर यांचा खूप मोठा संबंध आहे. तर स्त्रियांमध्ये बीजदोष होण्याची काय काय कारण आहेत? स्त्रियांमध्ये बेसिकली आपण बीजदोष बघताना बीज उत्पन्न होतं का आणि ते कधी होतं इथूनच सगळी सुरुवात होते. बऱ्याचशा स्त्रियांना लक्षात येतच नाही की बीज तयार होत नाही. याचं कारण अनओव्युलेटरी सायकल असतात, म्हणजे पाळी चालू असते पण बीज निर्माण होत नाही याचे काही सायन्स शरीरावर यायला लागलेले असतात. जेव्हा बीज तयार होत नाही तेव्हा इस्ट्रोजन नावाचा हार्मोन जास्त वाढायला लागतो. म्हणजे समजा अनमॅरिड मुलगी आहे, पाळी नियमित आहे, पण कॉस्मेटिक प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली, पिंपल्स जास्त यायला लागले, स्किन खराब होत चालली आहे, केस गळायला लागलेत, फार चिडचिड फार वाढलेली आहे, वजन वाढायला लागले, अनावश्यक केसांची लव दिसायला लागली आहे, तर लक्षात घ्यायचं बीजांडकोशात काहीतरी गडबड सुरू झालेली आहे. त्याशिवाय स्त्रीत्वाचे सौंदर्याचे गुण कमी नाही होणार. मग अशा वेळेस अनओव्युलेटरी सायकल असेल तर नंतर लग्नानंतर वंध्यत्व असलेल्या रुग्णांमध्ये अनओव्युलेटरी सायकलमुळेच बीज दाता घ्यायला लागतो. कधी कधी असं असतं की बीज खूप उशिरा तयार होतं, डिलेड ओव्ह्युलेशन त्याला म्हणतात. उशिरा बीज तयार झाल्यामुळे ती बीज गर्भधारणेसाठी उपयोग होत नाही. इंजेक्शन दिलं, काही दिलं तरी ते बीज लवकर तयार होत नाही. अशा वेळेस पेशंटला सांगितलं जातं इंजेक्शनचा देखील फायदा होत नाहीये, तुमचं बीज बीजांडकोश प्रतिसाद देत नाहीये, अशा वेळेस तुम्हाला डोनर घ्यायला लागेल. कधी कधी पीसीओडी असतं. पीसीओडी मध्ये असं होतं की एएमएच व्हॅल्यू वाढलेली असते, प्रतिसाद जोरात असतो, अनेक बीजांड तयार होतात 5-6, पण कुठलीही पूर्ण वाढ होत नाही, खुरटलेली राहतात, 2, 3, 4 mm पर्यंत वाढतात आणि तशीच पडून राहतात. जसं माळ असावी गळ्यातली, पर्ल स्ट्रिंग त्याला म्हणतात, तसं एक छोटंसं अपीअरन्स तुमच्या ओव्हरीमध्ये दिसतो आणि ते साठून राहिल्यामुळे ओव्हरी सुजते. पीसीओडी असेल तर दीर्घकालीन परिणाम झालेले असतात. पाळी पण अनियमित व्हायला लागते, पाळी कधी कधी येत नाही. म्हणजे लग्न झालेल्या मुलींमध्ये हे नक्की पाहिलं पाहिजे की पाळी नियमित येते का. कधी कधी असं असतं की औषध घेतल्याशिवाय पाळी येतच नाही, पण मग त्यात तात्पुरता विचार करतात ठीक आहे जाऊ दे, औषध घेतल्यावर पाळी येते ना, पण मग लग्न झाल्यावर पुढे काय ह्याचा विचार केला पाहिजे. त्यामुळं पीसीओडी असेल तर खूप काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, कारण आम्ही अनेक रुग्ण पाहतो की केवळ दुर्लक्ष केलंय म्हणून आज डोनर घ्यायची पाळी आली. पीसीओडी सामान्य उपचार केल्यावर प्रेग्नन्सी राहिले असे पेशंट असतातच, पण दीर्घकालीन जर त्याचं राहिलं तर ते दीर्घकालीन दुष्परिणाम देखील असतातच. मगाशी ज्या एका पेशंटने आपल्याला सांगितलं की एंडोमेट्रियोसिस, त्या एंडोमेट्रियोसिसमुळे देखील ते पसरल्यानंतर बीजांडकोशापर्यंत गेलं तर वाढणारं बीज प्राकृतपणे वाढू शकत नाही, त्याला एंडोमेट्रियल सिस्ट म्हणजे गाठ फॉर्म होते, त्याच्या आतमध्ये सगळं रक्तस्राव वगैरे होतो. त्याच्यामुळे कधी कधी कॉम्प्लेक्स ओव्हरियन सिस्ट देखील होतात आणि हे बीजांड गर्भधारणेला उपयुक्त पडत नाही, कारण अंड तसंच राहतं, त्याला सूज आलेली असते. बीजांड पूर्ण वाढून आतलं बीज पूर्ण वाढ झालेलं फुटून बाहेर पडलं, बीजवाही नलिकेत आलं तर गर्भधारणा होते, जागेवरच त्याला सूज आलेली असते. डॉक्टर, आता आपण एवढे सांगितले की ही सगळी कारणं आहेत, पण ही झाली आता आपण म्हणू शकतो की वैद्यकीय कारणं झाली, पण मानसिक कारणं काय काय? जसं तुम्ही म्हणाला की जो राग आहे, संताप आहे, तो व्यक्त होणं फार गरजेचं असतं, त्याचाही परिणाम होऊ शकतो, कारण स्त्रिया कितीही बोलल्या तरी मनातल्या मनात त्यांच्याकडे भरपूर असतं बोलण्यासारखं. बेसिकली असं शास्त्र सिद्ध झालेलं आहे की पुरुष जेवढे बोलतात त्याच्या 5 पट स्त्रियांना बोलावं लागतं. अशा संवाद साधणार कोणाशी? म्हणजे आमच्याकडे बरेचसे कपल जे आयव्हीएफ साठी गेलेले त्यांचं असं बघतो की दोघंच राहतात. बऱ्याच वेळा जॉबमुळे घरापासून जे मूळ घरापासून लांब राहतात, त्यामुळे आसपासचं कोणी ओळखीचं नसतं. दोघंही इतके कामात असतात की अक्षरशः फोनवर 15 मिनिटं बोलले तरी पुष्कळ आहे, घरात बोलतच नाही. घरात आले तर टीव्ही लावून ठेवलेला असतो, मोबाईलवर बोलत असतात. अशा वेळेस जे बोलायचं आहे ते बोललंच जात नाही आणि त्याच्यामुळे मन कुडतं आणि मग त्याचा परिणाम हार्मोनवर होतो. याचं कारण स्त्रियांची पिट्युटरी ग्लँड इथं जी आपली सगळ्याची ठेवलेली आहे तिथूनच FSH, LH, प्रोलॅक्टिन येतात. आयुर्वेदात देखील सांगितलेलं आहे की मानसिक वातप्रकोप म्हणजे मानसिकदृष्ट्या पेशंट खंगला, खचला तर वातप्रकोप होतो. वात शरीराची सगळी यंत्रणा
नियंत्रणात आणत असतो. त्याचं नियंत्रण सुटलं तर गोष्टी पुढे जाऊ शकतात किंवा अलीकडे येऊ शकतात. अतिप्रवृत्ती संगोवा, अतिप्रवृत्ती होते जसं पीसीओडी मध्ये अतिबीज तयार होतात, त्याचा काहीच उपयोग नसतो. संगोवा अडकून पडलेले असतात, म्हणजे बरेच वेळा असं सापडतं की डेव्हलपच होत नाही. जसं आपण वाढ खुंटते, लो एमएच व्हॅल्यू असते. म्हणजे अनमॅरिड मुली माझ्याकडे 3-4 अशा आहेत की ज्यांची एमएच व्हॅल्यू खूप लो आहे. का बघितलं तर ते मानसिकदृष्ट्या खूप खचलेले आहेत. इतर गोष्टीचा कुठलाही प्रॉब्लेम नाही, इन्फेक्शन्स नाही, इन्फ्लमेशन्स नाही, एमएच व्हॅल्यू मात्र कमी झाली आहे. बरेचदा असं असतं की 27 वर्षे 28 वर्षे वय, घरच्यांना खूप प्रेशर आहे म्हणून आयव्हीएफ सुरू केलं. 3 आयव्हीएफ 27 वर्षीच झालेली आहेत. जेवढं प्रेशर पडतं की त्यामुळे अतिरिक्त बीजांड बाहेर काढल्यामुळे आहे ती बीजांडाची संख्या कमी झाली, आता निर्माण करण्याची क्षमता नाही. त्यामुळे एएमएच व्हॅल्यू वयाची 40व्या वर्षी जी असायला पाहिजे ती 27व्या वर्षी आहे. अँट्रल फॉलिकल काउंट म्हणजे जो बीजांड कोशाचा साठा आहे तो देखील कमी झालाय. असं वाटतंय आता मेनोपॉज होईल का काय. मग अशा वेळेस काय आयुर्वेद म्हणतो, वृद्धा तत्परतोज्ञ श्रोतोत्सव वर्जिता, जिची पाळी गेली आहे किंवा बीजांड निर्माण करण्याची क्षमता गेली आहे तिला वृद्धा म्हणावं आणि त्या प्रकारे चिकित्सा करण्यासाठी करायचं. म्हणजे वृद्धा म्हणजे काय, मानसिक दृष्ट्या आता सगळं संपले, निवृत्तीकडे चाललेलं आहे, पण निवृत्ती नकोय, आपल्याला त्या गोष्टीमधून काहीतरी नवीन डेव्हलप करायला हवंय, गर्भधारणा हवी आहे. मग त्या प्रकारे त्याचा विचार करून मी चिकित्सा करावी लागते. नक्कीच डॉक्टर, हे सगळं आम्हाला जे मार्गदर्शन तुमच्याकडून हवंय. पण आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. सुनंदा पवार बोलतायत आपल्याशी सातारा इथून. नमस्कार सुनंदाजी. हा, मला विचारायचं होतं की मला डायबिटीस आहे आणि पीसीओडीचा पण त्रास आहे. तर आता मला 1000 mg ची गोळी चालू आहे आणि पायच 7.5 अशा 2 गोळ्या. वय किती ताई? आणि वय 23 आहे. बरं, आणि किती वर्षापासून डायबिटीज आहे? आता डायबिटीस मला 7-8 वर्ष पूर्ण झालेत, माहिती झालेली डायबिटीस आहे म्हणून. आणि गोळ्या मला तसं 9 महिने झाले चालू गोळ्या आहेत पायोच्या आणि डायबिटीस 1000 mg च्या. आणि अजून काही रिपोर्ट चांगले फरक पडलेला नाही. आणि टेस्टोस्टेरॉन वाढलं होतं, कमी झालं होतं, परत थोडंसं वाढलेलं आहे. आणि झोप पण पाठीमागे लागत नव्हती, त्यानंतर परत टेस्टोस्टेरॉन जास्त वाढतंय. ते वाढू नये त्याच्यासाठी काहीतरी उपचार सांगा. नक्कीच नक्कीच, धन्यवाद. सुनंदाताई, तुम्ही जे सांगितलेत की तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरी पण आहे आणि डायबिटीस पण आहे, बऱ्याच वेळा याचं दोघांचं कनेक्शन असतं. म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये सिरम इन्शुलिनची लेव्हल अडकून बसते, त्यामुळे ती हाय जाते. सिरम इन्शुलिनचं रेजिस्टन्स झाल्यामुळे म्हणजे त्याला वापर होत नाही. इन्शुलिन निर्माण होतं पण ते तुम्ही खाल्लेल्या अन्नातली साखर पचवायला उपयोगीच पडत नाही. असेच इन्शुलिनची लेवल आणखीन वाढते आणि डायबिटीस असल्यासारखं पिक्चर किंवा चित्र निर्माण होतं. प्रत्यक्षात डायबिटीस नसतो. म्हणजे बऱ्याच पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या पेशंटला डायबिटीसची गोळी चालू असते, ग्लायकोमेट देतात, मेटफॉर्मिन देतात. ह्याचं कारण इन्शुलिनची लेवल अडचण आलेली असते. आयुर्वेदनुसार विचार करायचं म्हटलं त्याच्यामध्ये असं आहे की धातुभग्नी म्हणजे मेद धातू निर्माण करणारी जी गोष्ट आहे तिथं कुठेतरी गडबड झालेली असते. त्याची चिकित्सा केली तर त्याचा उपयोग होतो. तुम्ही सांगितलं की मागे तुम्हाला झोप लागत नव्हती, मगाशीच आपण जो मुद्दा विचारात घेतला की मानसिक ताणतणाव असतील तर त्याचा परिणाम होतो. तुम्हाला म्हणून सांगून ठेवतो, मॉडर्न सायन्समध्ये स्पष्ट सांगितलं की मानसिक ताणतणाव आले की कॉर्टिसॉल सिक्रेट होतं. कॉर्टिसॉल सिक्रेट झाल्यामुळे फॅट अक्युमुलेशन म्हणजे चरबी जास्त निर्माण व्हायला लागते. अशा वेळेस आपण जे म्हणतो ना खाल्लेलं अन्न अंगी लागत नाही, म्हणजे सगळीकडे नीट डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे तसं होत नाही. ते साठून राहायला लागलं की साखर वाढायला लागते. तसं तुमचा परिणाम झालेला आहे. मानसिकदृष्ट्या तुम्हाला झोप का लागत नाही त्याचा विचार करून त्याच्यावर उपाय शोधला पाहिजे. प्लस शरीरामध्ये काय अडचण आली त्याचा उपाय शोधला पाहिजे. असं केलं, दोन्ही गोष्टी जर नीट सोडवल्या, थोडा एक 5 ते 6 महिने वेळ लागतो, तर डायबिटीसची गोळी देखील बंद होऊ शकेल, गर्भधारणा देखील होऊ शकेल आणि पीसीओडीचा त्रासही दूर होऊ शकतो. आणि नक्कीच प्रेक्षक इथे मुळातच डॉक्टर, बऱ्याच वेळेला प्रेक्षक जे रुग्ण आहेत ते घाबरून जातात आणि पटकन जे आपण म्हणतो IVF किंवा IUI यासारख्या ट्रीटमेंटकडे अगदी त्यांचा कल असतो. 1 ते 2 वर्षात अगदी नाही मूल झालं की त्यांच्यापेक्षा जास्त आजूबाजूचा समाज असू दे नाही तर कुटुंब असतो यांच्याकडून अपेक्षा वाढते आणि त्यामुळे पटकन या गोष्टीने उपचार मिळतो म्हणून त्याच्याकडे कल वाढतो. पण खरं बघता तर शरीरातच ती ताकद असते आणि ती बरे करण्याची ताकद ही आयुर्वेद देत असते. डॉक्टर, स्त्रीबजाची विषयी आपण चर्चा करतोय, हे दोष बघितले, कारणं बघितली, पण आता हे आजार जेव्हा होतात किंवा दोष आढळतात तेव्हा लक्षणं काय काय असतात? बेसिकली जेव्हा आपण पाहतो की स्त्री बीजामध्ये किंवा पुरुष बीजामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात तेव्हा आपण एक मूळ गुणधर्म लक्षात ठेवला पाहिजे. शुक्रम सौम्यम आर्तम आग्नेयम. म्हणजे शुक्र सौम्य गुणधर्माचा असेल तर पुरुषांचा चेहरा शांत पाहिजे, ताणतणाव खूप पडतात पण तो ताणतणाव सहन करण्याची क्षमता असेल. शुक्रम धैर्यम चवनम प्रीतिम. शुक्रामध्ये धैर्याचा गुणधर्म पाहिजे, धीर पाहिजे, तर मग तो धीर टिकतो
आणि च्यवनम प्रीती म्हणजे प्रेम निर्माण होतं, प्रेम व्यक्त करता येतं, आपुलकी ओलावा दिसतो. अच्छा. मग त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? हर्षम बीजार्थम च. हर्ष म्हणजे आनंदाच्या वरची स्टेज आणि मग बीजामध्ये अर्थ निर्माण होणार, मग गर्भधारण व्हायला काय अडचण नाही. मग हे गुणात्मक आपण जेव्हा पाहतो तेव्हा पेशंट समोर जेव्हा येतो ना तेव्हा दिसायला लागतं की अरे ह्या रुग्णाची चेहऱ्याची रया गेलेली आहे. अच्छा. आणि रुक्षता दिसते, वृक्षता दिसते, डोळ्यामध्ये चमक नसते. अगदी केस पाहिले तर केस पण गळायला लागलेले असतात, टक्कल सुद्धा पडलेलं असतं, कधी कधी केस लवकर पांढरे झालेले असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच कळतं. स्त्री समोर असेल तर ती बरेच वेळा बोलताना चाचरते, पटकन ओपन होत नाही, सांगताना सांगू का नको असं होतं. मग घरच्यांचं प्रेशर आहे किंवा असंही सांगितलं जातं की डॉक्टर लवकर बरं करा, लवकर रुग्ण आम्हाला बरं व्हायचंय. खरं म्हणजे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट जवळपास 6 वर्ष घेतलेली असते. आयुर्वेदाकडे जादूची कांडी असल्यासारखं 5 महिन्यात बरं व्हायचं असतं, पण असं होत नसतं. त्या गोष्टींचा आढावा घेताना नक्की कुठले कुठले टप्पे अडकले हे पाहायला लागतं आणि ते टप्पे पाहून मग पुढे जायला लागतं. मग जेव्हा आपण म्हणतो की आर्तव आग्नेयम, स्त्री शरीर हे उष्ण असतं किंवा स्त्री बीज हे उष्ण असतं, ही उष्णता निर्मिती होण्यापुरती आणि त्याच्यातनं रुजण्यापुरती असली पाहिजे. आपण शेकोटीचं उदाहरण जर घेतलं, शेकोटीपाशी बसल्यानंतर आपल्याला उष्णता आवश्यक तितकी लागल्यानंतर थोड्या वेळाने चटका बसायला लागतो, मग आपण थोडे मागे सरकतो. मागे नाही सरकलो तर हात कोरडा पडायला लागतो एकदम. याचा अर्थ अतिरिक्त उष्णता आली तर शरीर करपतं. तसंच अनेक रुग्णांमध्ये सापडतं. चेहऱ्याचं त्वचा एकदम काळवंडलेली असते, कधी कधी हातावर पाठीवर रॅश यायला लागते, काहींना बेंड होतात, म्हणजे पाठीवर छातीवर देखील पिंपल्स यायला लागतात. काही रुग्णांचं असं असतं की त्या अतिरिक्त उष्णतेमुळे सतत ऍसिडिटी राहते, डोकं दुखतं, मग चिडचिड जास्त वाढते, अचानक राग यायला लागतो. ही सगळी लक्षणं लक्षात घेऊन आम्ही बीजावर चिकित्सा करतो. शुक्रम सौम्यम आर्तव आग्नेयम हे नुसतं 1-2-4 शब्दांचं वाक्य आहे, पण ह्यातनं इतकं प्रकारे आपण बघू शकतो की त्याच्यावरनं चिकित्सा मग आपल्याला पुढे जाता येते. आणि ही चिकित्सा किती काळ करावी लागते किंवा काहींना पटकन उपचार होऊ शकतात का, या सगळ्यांवर आपण चर्चा करूया. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, आजकाल ना वंध्यत्वाची समस्या इतकी वाढताना दिसते की मुळात काय चुकलंय हे अगदी सगळ्यांना वाटणं साहजिकच आहे. डॉक्टर, पूर्वी असं म्हणजे फार कमी दिसायची ही संख्या, अगदी आई वडील किंवा आजी आजोबांच्या काळात तर फार कमी होती, पण आजकाल ही संख्या इतकी वाढताना दिसते. नक्की काय चुकतंय? बेसिकली आपण जी जीवनशैली जगतो त्यातच गडबड होते. म्हणजे आपण हे लक्षात घेतच नाही की आपण किती धावायचंय आणि किती पळायचंय, स्वतःसाठी वेळ द्यायचाय की नाही. आपण स्वतःला वेळ द्यायला चुकतं म्हणून गडबड होते. म्हणजे थोडक्यात रात्री उशीर होतो जेवायला, उशीर होतो झोपायला, म्हणून उशीर होतो उठायला, मग व्यायामाला वेळ मिळत नाही. असं एक एक गोष्ट पुढे पुढे सरकत जाते. अनेक रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना विचारतो, मग कामावरनं किती वाजता घरी येता? 8 वाजता. जेवता किती? 9:30 वाजता. झोपता किती? 12:30 वाजता. मग हे बदल करता येऊ शकतो का? कदाचित बदल करता येऊ शकतो. म्हणजे 8 वाजता आल्या आल्या हातपाय तोंड धुवून जेवायला बसलं तर होऊन जातं. 1.5 तासांनी 10 वाजता झोपणं शक्य असतं आणि हे पेशंटला मान्य असतं, पण ते आतापर्यंत केलेलं नसतं. मग ते सोनार आणि कान टोचायचं आपण सांगितल्यानंतर ते शक्य असतं. मग सकाळी लवकर उठावं का? बऱ्याच म्हणजे अगदी कॉलेज गोईंग मुली असतात किंवा काही महिला असतात ज्यांना रात्री सगळं शक्य नसतं, त्यामुळे डॉक्टर उशिरा झोपलं किंवा उशिरा उठणं होतं. लवकर झोपणं शक्य आहे. कधी कधी मिस्टर उशिरा येतात म्हणून त्यांच्यासाठी जागी राहते. काही गृहिणींचं म्हणणं असतं की मिस्टर 11:30 वाजता येतात, मग आम्ही जेवतो, मग आम्ही 12:30 वाजता झोपतो. त्यांना मी आज सल्ला देतो, तुम्ही थोडं लवकर झोपू शकता का? मिस्टर आल्या परत उठा. याचं कारण आपल्या झोपेचे 2 प्रकार आहेत. आपण एक गाढ झोप घेतो आणि एक थोडीशी हलकी झोप असते. गाढ झोप पहिल्यांदा झाली की आपला मूळ आराम होऊन जातो. थोडक्यात तुम्ही 8 वाजता जेवलात आणि 9 वाजता झोपलात, 11 वाजता उठल्यानंतर एक तुमची झोप झालेली असते. मिस्टर आले, त्यांच्याशी बोललो, सगळं झालं की नंतर झोपल्यानंतर त्यांनाही उशीर होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही लवकर उठू शकता. कारण मुंबईच्या ठिकाणी असा प्रॉब्लेम येतो की बायका उशिरा झोपतात पण लवकर उठतात. अगदी 5ला उठायचं असतं आणि त्याला पर्यायच नसतो. लोकलला गाठायचं असतं, पळायचं असतं. मग अशा थोडं शेड्यूल चेंज केल्याचा फरक होतो. बरेच वेळा असं होतं की मगाशी सांगितल्याप्रमाणे मानसिक ताण जो पडतो, मानसिक ताण पडल्यानंतर जिभेला हलकीशी सूज येते. सूज आली की आपल्याला चव नीट लागत नाही. मग आपण तिखट जास्त खायला लागतो, मग आपण चमचमीत जास्त खायला लागतो, मग आपण नमकीन जास्त खायला लागतो, शेव लागते, फरसाण लागते, लोणचं लागतं, पापड लागतं. हा एकदम वेगळा मुद्दा डॉक्टर तुम्ही सांगितला. अगदी चटपटीतपणा हा आलेला असतो आणि तो स्त्रियांमध्ये जास्त दिसतो. पाणीपुरी खाणं जास्त दिसतं. निश्चितच. पण आपल्याला एक फोन आलाय, फोन घेऊया आपण. समाधान बोलतायत आपल्याची ठाणे इथून. नमस्कार समाधानजी. हा बोला. हा नमस्कार. नमस्कार, बोला. हा तर प्रॉब्लेम असा होता मॅडम, लग्नाला आमच्या 4 वर्ष झालेत, तर अजून काही नाही. आणि डॉक्टरकडे जाऊन चेकअप केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं का
मॉर्टॅलिटी जी असते ना, माझी टेस्ट केल्यानंतर मॉर्टॅलिटी कमी आणि तुमचं जे काउंट होते ते कमी आहे. काउंट नंतर कव्हर झालं, पण मॉर्टॅलिटी अजून काही कव्हर नाही. बरं. किती दिवसांपासून किंवा किती महिन्यांपासून हा त्रास आहे? हा त्रास म्हणजे लग्नानंतर 2 वर्षानंतर चेक केलं होतं ते. हो. आणि आता सध्या मिसेसचं पण चेक केलं तर तिची मासिक पाळी जी आहे ती वेळेवर येतच नाही कधी. बरं. हा, तर तो प्रॉब्लेम आहे. कधी कधी 1.5 महिना होतो, कधी 20 दिवसात येते, असं हा प्रॉब्लेम. ठीक आहे. धन्यवाद समाधानजी. काय सांगणार डॉक्टर? 2 प्रॉब्लेम वेगवेगळे. बेसिकली मिसेसचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे आणि पुरुषाचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. काउंट वाढला याचं कारण काही हार्मोनल टॅबलेट दिल्या की तात्पुरता काउंट वाढतो, मोटिलिटी मात्र वाढत नाही. याचं कारण क्षमता वाढण्यासाठी मूळ क्षमता चांगली असायला लागते. शरीरामध्ये बीजांडाची वाढ कधी होते? आयुर्वेदनुसार आपण जर विचार केला तर सप्तधातूंचा विचार केलेला आहे. आपण खाल्लेलं अन्न जठराग्नी पचवतो, मग ते आहार रसात उत्पन्न होतं. आहार रसात रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, मग शुक्र. शुक्रात सौम्यता आली पाहिजे अशी पुरुषामध्ये सांगितले. सौम्यता टिकली तर त्या धातूमध्ये क्षमता उत्पन्न होते. मग या रुग्णामध्ये या धातूमध्ये कुठे गडबड झाली आहे का हे पाहायला लागतं. संतुलन साधलं असेल तर मोटिलिटी नक्की वाढणार. काउंट वाढायला हार्मोन देता येतो, पण मोटिलिटी वाढवायला देता येत नाही. मग अशा वेळेस तुमचं व्यसन जर असेल तर सगळ्यात पहिल्यांदा व्यसन थांबवा. अतिरिक्त गरम तुम्ही खात असाल, मागाशी जसं मी सांगितलं, चहा कॉफी जास्त खाताय, तिखट खाण्याची आवड जास्त आहे, तर ती पहिल्यांदा बंद करा. मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे. याचं कारण लवणम शुक्र नाशनम. अति मीठ खाल्ल्यामुळे शुक्राचा नाश होता असं स्पष्ट वर्णन आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. मग शुक्राचा नाश टाळायचा असेल, शुक्राची क्षमता कमी होणं टाळायचं असेल तर वर्ण मीठ घेणं, नमकीन गोष्टी खाणं, लोणचं, पापड, फरसाण ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. तसं केलं तर लवकर फरक पडायला लागतो. रात्री वेळेवर झोपायला पाहिजे. पाणी कमी पित असाल तर वेळेवर पाणी प्यायला पाहिजे. सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही दूध, तूप, लोणी थोडंसं वाढवा. त्यामुळे मोटिलिटी खूप चांगली डेव्हलप होते. चिडचिड जास्त होईल, मानसिक ताण जास्त वाढत असेल तर थोडासा व्यायाम सुरू करा. स्विमिंग म्हणजे पोहण्याचा व्यायाम तुम्ही सुरू केला तर त्याचा चांगला फायदा पुरुषांमध्ये दिसून येतो. थंडी जरी असेल तरी तुम्ही दुपारच्या वेळात किंवा संध्याकाळच्या वेळात जाऊ शकता. पोहण्याचा व्यायाम सुरू करणं शक्य नसेल तर गार पाण्याच्या टबमध्ये बसा एक 10-15 मिनिटं रोज. त्याने देखील तुमची मोटिलिटी खूप चांगली वाढेल. मिसेस मध्ये तुमच्या जर अनियमित मासिक पाळी असेल, थोडी अलीकडे येते, कधी पलीकडे जाते, तर पित्त प्राधान्य असल्यामुळे असं घडू शकतं. पित्त प्राधान्य असेल तर त्यासाठी शतावरी कल्प सगळ्यात चांगला. शतावरी कल्पने पित्त प्राधान्य कमी होतं. पण जर पाळी अनियमित असणं हे पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे असेल तर त्याची विशिष्ट चिकित्सा करून घ्यावी लागते. त्यासाठी डॉक्टरांना भेटणं जास्त गरजेचं आहे. मुळात डॉक्टर म्हणजे अपत्य होत नाही या समस्येकडे लक्ष न देता तुमच्या शरीरातलं कुठलं समीकरण बिघडलंय का हे आयुर्वेदाचार्यांकडून जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण ते जे निसर्ग आहे ते निसर्ग चक्र आणि त्या व्यक्तीचं शरीर चक्र हे आयुर्वेदाचार्य समजू शकतात की योग्य पद्धतीने जात आहे का नाही. डॉक्टर, आपण आता लक्षणांविषयी बोलला होता. तुम्ही म्हणाला की चटपटीत खाणं याच्यामुळे म्हणजे मानसिक ताणतणाव वाढल्यामुळे चटपटीत खाण्याची सवय होते. तसं हे चटपटीत खाण्यामुळे सुद्धा मानसिक ताणतणाव फरक पडत असेल ना? केवळ चटपटीत खाण्यामुळे मानसिक ताण येतो असं नाही. कारण मी गेले 17 वर्ष ह्याच गोष्टींचा अभ्यास करतो. कारण आमचं मेडिकलचं शिक्षण झालं पूर्वी, त्या दरम्यान सगळ्या गोष्टी शिकून झाल्या, शास्त्र शिकून झालं. मग त्यामुळे मॉडर्न पण वाचलंय, आयुर्वेद पण वाचलंय, सर्जरीज केल्या आहेत, हॉस्पिटल चालवले, सगळं केलंय. जेव्हा मी आयुर्वेद पूर्ण करायचं ठरवलं तेव्हा असं लक्षात आलं की केवळ औषध देऊन भागत नाही. मग आत्ताच्या काळात म्हणजे कलियुगात नक्की काय काय घडतं याचा विचार केला पाहिजे. बरोबर. आपले ताणतणाव नक्की कशामुळे वाढले या गोष्टींचा विचार केला तर त्या ताणतणावामुळे आपल्याला प्राकृत चव लागत नाही. जसं मी म्हणलं, जिभेच्या ठिकाणी हलकीशी सूज यायला लागते. आपण जीभ आरशात बघितली तर पूर्णपणे गुलाबी दिसली पाहिजे. पांढरट थर आहे, थोडासा रंग बदललेला आहे, पांढुरका झालेला आहे, अॅनिमिया म्हणजे अंगात रक्त कमी झालं त्याचा रंग अजून फिका होत जातो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये टेस्ट बर्ड्स म्हणजे जिभेची चव जाते, आतड्याची चव जाते, आतड्याची ऍब्सॉर्प्शन करण्याची कॅपॅसिटी जाते. अशा वेळेस तुम्ही नॉर्मल खाल्लं तरी सुद्धा व्हिटॅमिन डी, B12 कमी सापडतं. मग अशा वेळेस हे इम्प्रूव्ह व्हायचं असेल तर तो अग्नी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात अग्नी अतिरिक्त पण नको आणि कमीही नको. आयुर्वेदचं म्हणणं आहे की ह्या सगळ्यांची सूज नॉर्मल कसं शक्य आहे. याचं कारण धातूंमध्ये जर डेव्हलपमेंट चांगली झाली तर. आयुर्वेदाचा खूप छान श्लोक दिलेला आहे की प्रीणनम जीवनम लेपो. प्रीणन करणे म्हणजे टवटवीतपणा आणणे हे रसधातूचं काम आहे. जीवन, शरीराचं जीवन टिकवणे हे रक्ताचं काम आहे. लेप म्हणजे संपूर्ण शरीराला आलेपन करून त्या धरून ठेवणे हे काम मांसाचं आहे. स्नेह म्हणजे त्यात मऊपणा निर्माण करताना आतला जो स्निग्धता आहे ते टिकवणं मेदाचं काम आहे. अतिरिक्त स्निग्धपणा झाला तर चरबटपणा येतो, स्किन चरबट लागायला लागते. त्याच्याबरोबर धारण म्हणजे या शरीराचा खांब जो टिकून आहे तो अस्थिवर आहे, पूर्ण मज्जाने केलेला आहे. सगळ्यात शेवटचं काम आहे गर्भोत्पादस्य धातू नाम श्रेष्ठ कर्म क्रमास्मृतम. क्रमाने सांगितलंय.
जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो आणि म्हणतो की डॉक्टर मला गर्भधारणा हवी आहे, त्यामुळे त्याला सांगतो गर्भोत्पादश्य धातूनाम, गर्भाचं उत्पादन करणे हे धातूंचं क्रमाने होणारं काम आहे. अशा वेळेस धातूंच्या सूक्ष्म धात्वग्नीवर काम करायला लागेल. आपण जे म्हणतो की सूज आली, चटपटीत खावंसं वाटलं, तेव्हा अग्नी खूप विकृत झालेला असतो, जाठर अग्नी विकृत झालेला असतो, सूक्ष्म धात्वग्नी विकृत झालेला असतो, बीज निर्माण करणारा आर्तोम अग्नियम हा धातू विकृत झालेला असतो. हा अग्नी जर प्राकृत करत नेला टप्प्याटप्प्याने तर पेशंट स्वतःच सांगतो, डॉक्टर आता मला पाणीपुरी वगैरे खायची तेवढी इच्छा होत नाही, आता मला साधं घरातलं दूध पोळी ताक पोळी खाल्ली तरी चांगलं वाटतं, पोट भरतं आणि समाधान मिळतं. बरोबर. नॉर्मल खाऊन समाधान मिळतं हे कधी होतं, जेव्हा अग्नी प्राकृत होतो. ती चिकित्सा डोनर मध्ये सुद्धा करता येते. म्हणजे आपण जे नक्कीच डॉक्टर, अगदी योग्य पद्धतीने आपल्याला आहार जाणून घेण्याची खूप गरज आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. हसीना शेख बोलतायत आपल्याशी सोलापूर इथून. नमस्कार हसीनाजी. हा, 17 वर्ष झाले लग्नाला. मूल. बर, बोला. हा, बरं, 17 वर्ष झाली. आपलं वय किती? मग आपलं वय किती आहे? होईन का, मला हे विचारायचं. आपलं वय किती आहे? हो, वय 35च्या आसपास असेल. आणि मिस्टरांचं? मिस्टरांचं 45 आहे. बर, ठीक आहे. तुमच्यामध्ये डॉक्टरांनी प्रॉब्लेम काही सांगितलेला आहे का? प्रॉब्लेम महिन्याला प्रॉब्लेम येत होता, येत नव्हतं व्यवस्थित, ती येत होती डॉक्टरांकडे गेल्यानंतर. बर, पण मग आता गर्भधारणा का होत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं? किती डॉक्टरांना हे करा म्हणतात, टेस्टमेंट करा म्हणतात, ती किती वेळा तरी, आणि त्यांची ते रेग्युलर त्यांची कंटिन्यू हे करायला सांगतात. बरोबर बरोबर. ठीक आहे, धन्यवाद हसीनाजी. तुमचा प्रश्न आम्हाला योग्यरित्या कळालेला आहे. डॉक्टरांकडून आपण उत्तरही घेणार आहोत. प्रेक्षको, आजचा जसा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे तसेच आपल्या पुढील आठवड्याचे कार्यक्रमही आपण पटकन जाणून घेऊया. रविवार दिनांक 6 जानेवारी रात्र 8:30 कार्यक्रमाचा विषय आहे त्वचा विकारांसाठी आयुर्वेदिक उपचार. सहभागी होणारे डॉक्टर सत्यन गुजर. हा कार्यक्रम ध्वनिचित्रमुद्रित असणार आहे. याशिवाय शुक्रवार दिनांक 11 जानेवारी दुपारी 2 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे मणक्याचे विकार आणि आयुर्वेद. सहभागी होणारे डॉक्टर सचिन गोडसे. शनिवार दिनांक 12 जानेवारी रात्र 8:30 कार्यक्रमाचा विषय आहे 2 वेळा जेवण, मधुमेह, स्त्री वंध्यत्व आणि आयुर्वेद. सहभागी होणार आहेत वैद्य संबीर जमदग्नी. कार्यक्रमाचा विषय आहे वंध्यत्व निवारण आणि आधुनिक उपचार पद्धती. सहभागी होणार आहेत डॉक्टर नरहरी मळगावकर. या सर्व कार्यक्रमात तुम्ही फोनद्वारे सहभागी होऊ शकतातच. याशिवाय हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे आपले प्रश्न विचारू शकतात. प्रेक्षको, ब्रेकला जाण्याआधी हसीनाजी यांचा प्रश्न आला होता. डॉक्टर, काय त्यांना उत्तर देणार आपण? हसीनाजी, तुम्ही सांगितलं की तुमची पाळी अनियमित होती आणि औषध घेऊन खातात नियमित झालेली आहे. बऱ्याचदा असं असतं की पाळी अनियमित असल्यामुळे आपण जे सुरुवातीला सांगितलं स्त्रीबीजाचा प्रॉब्लेम की ओव्ह्युलेशन वेळेवर होत नाही. अशा वेळेस औषध देऊन ओव्ह्युलेशन घडवलं तरी गर्भाशयाचा अस्तर त्याला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे ते गर्भाशयात रुजवूनच घेत नाही. मिस्टरांची पण ट्रीटमेंट चालू आहे आणि सतत ते ट्रीटमेंट चालू ठेवा असं सांगितलं, तुम्ही सांगितलं. त्याचा अर्थ मिस्टरांमध्ये पण प्रॉब्लेम आहे. पुरुषाच्या बीजात प्रॉब्लेम आहे, स्त्रीच्या बीजात प्रॉब्लेम आहे. अशा वेळेस दोन्ही बीज संयुक्त होणं खूप कठीण जातं. तुमचं वय 35 असल्यामुळे फारशी काळजी करू नका, अजूनही तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे. बीजाची चिकित्सा करताना कृत्रिम उपचार म्हणजे थोडक्यात आत्ता मला भूक लागली, मला वडापाव खायचा असं करून नाही चालत. तुम्हाला स्वयंपाक करून चांगलं जेवायचं असेल तर तुम्हाला अगदी विचार करा. गहू चांगले आणायला लागतात, चांगले दळून आणायला लागतात, नीट मळावं लागतं, मग लाटायला लागताना गोल लाटायला लागतं, काळे डाग नाही पडायला लागतात. एवढं सगळं केल्यानंतर चपाती झाली आणि चांगली खायला घातली तर पती म्हणतात अरे वा किती छान स्वयंपाक केलाय. तसंच आयुर्वेदनुसार विचार करायला लागतो. आयुर्वेदचं म्हणणं सोपं आहे, जर तुमचं शरीर स्त्रीत्वाचं असेल तर स्त्रीला प्रजनन करण्याची शक्ती शरीराने दिलेलीच आहे. ती जर कमी झालेली असेल तर त्या कारणांचा शोध घ्या आणि त्याच्यावर उपचार केला तर ते होऊ शकतं. लग्न किती वर्षापूर्वी झाले हे फारसं महत्वाचं नाही. तुमचं आत्ताचं वय आणि त्यामध्ये क्षमता उत्पन्न होऊ शकतात का हे नक्की होऊ शकतं. आणि त्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चिकित्सा, अगदी औषधी चिकित्सा, रसायन चिकित्सा, पंचकर्म इतर गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्याचा वापर नक्की करू शकतो आणि याचा उपयोग नक्की होऊ शकतो.
नक्कीच डॉक्टर, या सगळ्यांमध्ये आशा तर दाखवली जातेच, पण मुळात आहे की ते जे बिघडलेलं गणित आहे ते गणित सुधारण्याची गरज असते. आणि इथे तुम्ही बीजदोषाची तुमची एक प्रमुख चिकित्सा आहे, ती काय आहे डॉक्टर? सूत्र काय आहे तुमचं? बेसिकली आपण असं म्हणतो की वंध्यत्वाच्या रुग्णांमध्ये रसायन चिकित्सा अत्यंत महत्वाची असते. आपला विषय आहे डोनर आजचा, बेसिकली बीजदोष. बीजदोष निर्माण झाल्यानंतर जेव्हा दाता घ्यायला लागतो अशा वेळेस खूपच प्रॉब्लेम मोठे वाढलेले असतात. तेव्हा शरीर आमूलाग्र बदलायला पाहिजे. आमूलाग्र बदलायला पाहिजे म्हणजे नव्याने, म्हणजे अक्षरशः आपण जसं कात टाकतो त्याप्रमाणे, म्हणजे आपण आत्ताचे आणि नंतरचे किती वेगळे असायला पाहिजेत. यासाठी रसायन चिकित्सा. रसायन चिकित्सा ही फक्त औषधी चिकित्सा नाही, यात खूप वेगळ्या प्रकारच्या औषधी वेगळ्या प्रकारे वापरली जातात. याचं कारण सांगतो. शोधन, शमन आणि ह्याच्यानंतर मग बृहण आणि रसायन. शोधन म्हणजे शरीर मोकळं करा, शांत करा, ताकद द्या आणि नवचैतन्य प्राप्त करा. नवचैतन्य प्राप्त करताना रसायन चिकित्सेचा उल्लेख आयुर्वेदाने केला. तेव्हा काय काय गुण सांगितलेत? सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेले व्याधी प्रशमनम. म्हणजे बऱ्याच स्त्रियांमध्ये असं दिसतं की टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह आहे, हा व्हायरस पॉझिटिव्ह आहे, ते प्रॉब्लेम आहेत आणि ह्यामुळे प्रेग्नन्सी टिकतच नाही आणि आता बीज वापरता येत नाही. असेच व्याधी प्रशमन म्हणजे व्याधी प्रतिकारक क्षमता, रोगप्रतिकार क्षमता वाढवायची, इतकी चांगली वाढवायची की त्याला साधी सर्दी खोकला पण नाही व्हायला पाहिजे. व्याधी प्रशमनम. पुरुषांमध्ये टीबी होऊन गेलेला आहे, मम्स होऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे बीजांडकोशावर परिणाम झालाय. मग त्या व्याधीचा झालेला त्रास शमन करणे, व्याधी प्रशमन करणे हे रसायन चिकित्सा मुख्य उद्देश असतो. दुसरा असतो जरानाशनम. जरानाशनम म्हणजे वृद्धत्व आलं. मगाशीच आपण सांगितलं वृद्धा तत्परतोज्ञया श्रुतोत्सव वर्जिता. पाळी थांबलीये, पाळी येतच नाही, अशा वेळेस वृद्धाच म्हणणार ना, मग जरानाशनम करायला पाहिजे. आलेलं वृद्धत्व म्हणजे प्रत्यक्षात वय तेवढं नसतं, वय आहे 30, 35, 40, पण शरीर मात्र म्हणते आता नाही, मला करणं शक्य नाही. अशाच ते वृद्धत्व नष्ट करून नवचैतन्य प्राप्त करणे म्हणजे जरानाशनम. मग पुरुषांमध्ये पण तेच. बरेच आमच्या समोर बसलेला पेशंट 30-35 वयाचा असतो, प्रत्यक्षात दिसतो मात्र 45-50. इतकं ते शरीर ठिजलेलं, खंगलेलं असतं. मग अशा वेळेस नवचैतन्य प्राप्त केल्यानंतर त्या पेशंट दिसताना फरक पडतो. म्हणजे त्वचेचा रंग बदलतो, चेहऱ्यातली चमक बदलते, उत्साह बदलतो. पूर्वी एक जिना चढताना दम लागतो, आता अगदी टेक करून आला तरी दमत नाही, असं पेशंट सांगत असतो. याला म्हणतात रसायन चिकित्सा. ह्याच्यामध्ये दुसरा गुण काय सांगितलं तर ऊर्जस्क्रम. ऊर्जा वाढवणारी चिकित्सा. तुमची ऊर्जा इतकी वाढते की ती ऊर्जा थेट बीजापर्यंत पोहोचते. असं म्हणतात ऊर्जा निर्माण करता येत नाही, नष्ट करता येत नाही. ऊर्जा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी फक्त बदलून वापरता येते. मग ती ऊर्जा जाठराग्नीकडून धातुअग्नीकडे, धातुअग्नीकडून शुक्राकडे बीजाच्या निर्मितीला वापरता येईल का? तर होय. मग अग्नी असा वापरताना ती ऊर्जा वाढवत नेली, व्यवस्थित वाढवत नेली तर त्याचा उपयोग होतो. शेवटचा आहे आयुः प्रकर्षकरम. आयुः प्रकर्षकरम म्हणजे आयुष्य चांगलं करण्यासाठीची चिकित्सा म्हणजे रसायन चिकित्सा. ह्या रसायन चिकित्सेचा उपयोग डोनर एक सांगितलेला असताना, डोनर स्पर्म सांगितलेला असताना, डोनर तुमचा एम्ब्रिओ सांगितलेला असताना उपयोग करता येतो. आणि हा कुठेपर्यंत करता येतो? बऱ्याच रुग्णांमध्ये असं दिसतं की आता डोनर IVF पण करावं लागलं नाही, IVF पण करावं लागलं नाही, थेट नॉर्मल प्रेग्नन्सी राहिली आहे. काहींमध्ये IVF पर्यंत जावं लागलं नाही, स्वतःचं बीज वापरून IVF करून सक्सेस मिळालेला आहे. काहींमध्ये असं असतं की आता माझं एक वापरून, माझंच स्पर्म वापरून मला IVF करून सक्सेस मिळालेला आहे. शेवटी टप्पे महत्वाचे असतात. आपण हे पाहायला लागतं की फक्त आयुर्वेद वापरला का आयुर्वेद बरोबर ॲलोपॅथी वापरून त्याचा पण संकर करता आला. फक्त ते टप्पे ठरवताना अचानक उडी मारता येत नाही. म्हणजे आम्ही पेशंटला सांगतो की आता आपण ट्रीटमेंट कुठेपर्यंत आलेली आहे, ह्याच्यापुढे कुठेपर्यंत सक्सेस मिळणार आहे, रसायन चिकित्सा कुठेपर्यंत यश देतीये. हे यश जिथं दिसायला लागतं तिथे आपण नॉर्मल ट्रीटमेंट, नॉर्मल गर्भधारणा किंवा IUI का IVF हे ठरवू शकतो. आणि याशिवाय प्रेक्षको आजचा आरोग्य सल्ला सुद्धा खास तसाच आहे, आपलं वंध्यत्व दूर करण्यासाठी फार फायद्याचा ठरेल. बघूया काय आहे तो. जेवणापूर्वी गायीचे 2 चमचे कोमट तूप पाण्याबरोबर घेतल्याने IVF उपचारामुळे आलेली रुक्षता तसेच अतिउष्णता कमी होते. उभय जोडप्याने सर्व अंगाला तिळाच्या तेलाने अभ्यंग करून गरम पाण्याने स्नान करावे. तसेच रात्री झोपताना 1 छोटा चमचा ब्राह्मी चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे. प्रेक्षको, आजचा जो कार्यक्रम आहे याचा एखादा भाग जर बघायचा राहून गेल्यास त्याचं पुन्हा प्रसारण तुम्ही बघू शकतात. मंगळवार दिनांक 15 जानेवारीला सकाळी 9 वाजता. याशिवाय आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी पत्ता आमचा निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल पाठवू शकतात. याशिवाय facebook.com/ddsahyadri.in इथे आम्हाला फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता.
प्रेक्षको, नक्कीच आहारात काय बदल करायचा? डॉक्टर, रसायन चिकित्सा म्हणजे अजून काय काय घरच्या घरी काय करता येईल हे काय सांगणार आपण? रसायन चिकित्सा करताना सगळ्यात महत्त्वाचं रसायन केव्हा घ्यावं हे सगळ्यात महत्त्वाचं टायमिंग सांगितलेलं आहे. म्हणजे आम्ही पेशंटला जेव्हा औषध देतो तेव्हा ते सकाळी 7 किंवा 7च्या आधी घ्यायला सांगतो. याचं कारण आपण दिवसाचं आणि रात्रीचं 8 प्रहरांमध्ये विभाजन केलेलं आहे. 3 तासाचा एक प्रहर, त्यातला पहाटे 4 ते 7 हा पहिला प्रहर रामाचा प्रहर मानतात. या प्रहरात उठावं. आपण पाहतो आजी आजोबा सकाळी 4-4:30ला उठतात. मग तुम्हाला अगदी लवकर उठणं शक्य नसेल तरी सूर्योदयापूर्वी तुम्हाला उठायला पाहिजे. सूर्योदयापूर्वी उठणं हे रसायन काळ उपयोगी करून घेतल्यासारखं आहे. म्हणजे औषध जरी खाल्लं नाही, तुम्ही त्याच्या आधी नुसते उठलात तरी रसायन सुरू होतं. याचं कारण रसायनासाठी नवचैतन्य प्राप्त करण्यासाठी जे अग्नी लागतो तो तुमच्या सकाळी उठण्याने येतो. सकाळी उठल्यानंतर तुम्ही लगेच थोडाफार व्यायाम केलात. कोणता व्यायाम हे फार महत्वाचं नाही. असा व्यायाम जो तुमचं मन उल्लसित करतो. व्यायाम है, आनंद का नाम है, शक्ती है तन की मन का आराम है. मनाला आराम मिळावा, शरीराला नवचैतन्य प्राप्त व्हावं, इतका व्यायाम केलात तरी त्याला रसायनच म्हटलं जातं. रसायन चिकित्सेमध्ये संवाद देखील सांगितलेला आहे. उत्तम भाषण म्हणजे उत्तम संवाद करणं, म्हणजे नवरा बायकोने स्वतःशी उत्तम संवाद ठेवला, छान गप्पा मारल्या तरी ते रसायन चिकित्सेमध्येच वर्णन केलेलं आहे. रसायन चिकित्सेमध्ये असं वर्णन करतात, हितभूक मितभूक, म्हणजे कमी खाणं हे हिताचं आहे. कमी खाणं म्हणजे किती? भुकेपेक्षा 1/4 कमी. बरेच जण असं असतं की भूक लागली सपाटून जेवून घेतात, तसं करून चालत नाही. हिताचं हे असतं की आपल्या भुकेच्या 1/4 मी कमी खाल्लं तर त्याचा उपयोग पचण्यासाठी होतो. उत्तम पचलं तर ते रसायनच मानलं जातं. याचं कारण तुम्ही अतिरिक्त आहार घेतला तो पचणार नाही, तो दोष निर्माण करणार, त्या दोषांची परत तुम्ही सोडवणूक करणार, त्याच्यावर औषधं घेणार. त्यापेक्षा रसायन म्हणजे आवश्यक तेवढा आहार घेणं. आवश्यक तेवढा आहार योग्य वेळेत घेणं हेही तितकंच महत्वाचं असतं. दुपारी मध्यान्हीला 12 वाजता आणि संध्याकाळी 8-8:30ला जेवावं असं म्हणतात. पण वंध्यत्वाच्या रुग्णांना आम्ही सांगतो थोडं आणखीन लवकर जेवायचं. नाश्ता स्किपच करा. सकाळी 9 ते 10 मध्ये जेवून घ्या. संध्याकाळी 6ला म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आत जेवून घ्या. असं केलं तर उरलेला अग्नी, त्याचं कारण वंध्यत्वाच्या रुग्णांमध्ये अग्नी आधीच कमी झालेला असतो. हा कमी झालेला अग्नी अन्न लवकर खाल्ल्यामुळे तुमचा लवकर पचवतो. अशा वेळेस तुमचा अग्नी लवकर पचवल्यामुळे शरीराला बाकीच्या गोष्टी म्हणजे पचन झाल्यानंतर जे मलभाग उरतो तो टाकून द्यायला मदत करतो. त्याला पुरेसा काळ मिळतो. मलभाग निघून गेला तर रसायन चिकित्सा आपोआप लाभदायी ठरते. ह्याचा देखील फायदा शरीराला होऊ शकतो. डॉक्टर, हे इतकी छान रसायन चिकित्सा तुम्ही आम्हाला समजावून सांगितली, पण पंचकर्म विषयी काय सांगणार? पंचकर्म कुठलं करावं? स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही पंचकर्म अत्यंत आवश्यक ठरते. याचं कारण अपानवायूच्या क्षेत्रामध्येच बीजाची निर्मिती होते, मलमूत्र वायू बाहेर पडतात. अशा दोष बाहेर पडणे आणि नवनिर्मिती करणे हे बीजाचं काम बस्तीने खूप चांगलं होतं. म्हणजे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्येही बस्ती उपयोगी पडतात. बस्तीबरोबरच विरेचन हे पुरुषांमध्ये, कारण सौम्यता नष्ट होणं हे पित्तामुळे होतं, अतिरिक्त उष्णतेमुळे होतं. अतिरिक्त उष्णता विरेचनामुळे निघून जाते. समजा ताणतणाव आहेत, मानसिक ताणतणाव फार वाढलेले आहेत, तर अशा वेळेस शिरोधारा पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये उपयोगी पडते. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये असं घडतं की मानसिक ताणतणावामुळे डिप्रेशनची औषधं घ्यायला लागतात. मग ते डिप्रेशनची औषधं बंद होण्यासाठी पहिल्यांदा ताणतणाव कमी होणे मग यासाठी शिरोधारा करायला लागते. शिरोधारा केल्यानंतर मानसिक ताणतणाव कमी होतात, डिप्रेशनची औषधं बंद करतात, त्याचा हार्मोनवर होणारा परिणाम बंद होतो, मोव्हिलेशन वेळेवर व्हायला लागतं. मग ते रुजण्यासाठी पुढचे उपचार करता येतात. उत्तरबस्ती देखील खूप चांगला उपयोगी पडतो. उत्तरबस्ती करताना आपण स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये देखील करतो. पुरुषांमध्ये उत्तरबस्ती जेव्हा करतो तेव्हा बीज वाढणं, बीजाची क्षमता वाढणं. स्त्रियांमध्ये उत्तरबस्ती करताना त्रावर्ता योनी म्हणजे अगदी पूर्वी गर्भपात वारंवार होतोय तर गर्भपात होऊ नये, गर्भाशयाला अस्तराला ताकद मिळावी म्हणून फलघृत आहे, काश्मीरी कोटेज घृत आहे. काहीमध्ये ट्युबल ब्लॉक असतात. अशा ट्युबल ब्लॉकसाठी कधी कधी सलग 3-3, 4-4 महिने उत्तरबस्ती करायला लागतो, पिचू करायला लागतो. तो क्षार तेलाचा करता येतो, गंधर्व तेलाचा करता येतो. काही लोकांमध्ये असं असतं की वारंवार योनी भागाचं इन्फेक्शन्स होतात. अशा वेळेस क्षार तेलाचा पिचू केला तर इन्फेक्शन्स दूर होतात. त्यामुळे आलेल्या योनी भागाचा कोरडेपणा नष्ट होतो आणि स्नेहन झाल्यामुळे गर्भधारणा व्हायला किंवा शुक्राचं स्पर्म म्हणजे स्पर्म आतमध्ये फॅसिलिटेट व्हायला, पुढे जायला मदत होते. काही वेळा असं असतं की बीजांडकोशात बीज निर्माण होत नाही, अशा वेळेस देखील उत्तरबस्ती करतात. कासे तेलाचं उत्तरबस्ती केल्यामुळे बीज लवकर उत्पन्न व्हायला लागतं. नक्कीच. प्रेक्षक असं म्हणतात की खरंच बीज रुजण्यासाठी जसं जमीन चांगली मशागत करावी लागते तसेच आपल्या शरीराची मशागत सुद्धा आयुर्वेदीय उपचारांनी होते आणि त्यामुळे बीजाची रुजण होऊन अगदी गर्भधारणा व्यवस्थित होऊ शकते. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतके कठीण असं सब्जेक्ट सुद्धा खूप छान पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं. त्याबद्दल हॅलो डॉक्टर आणि दूरदर्शनतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
आहे